आ गए मेरी मौत का तमाशा देखने। नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. सर्वांना माझं राम. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. कसं आहे, सकाळी उठल्या आपण मस्तपैकी ज्यूस पितो आणि तिथूनच दिवसाची सुरुवात करतो. मग काही ज्यूस पिऊन घेतला आणि त्यानंतर पटकन आवरून घेतलं कारण की आपल्याला डेटा एंट्रीचं पण काम करायचं होतं. पण आपल्याला दिसली भाजी, आपली आवडती भाजी होती म्हणून पटकन आवरून घेतलं. असं चाकाचकमध्ये आंघोळ वगैरे करून केस वगैरे विंचरून घेतले आणि मस्तपैकी बसलो कामाला गेलं ना भाऊ, आपल्याला सगळं असं आयतं भेटतं. म्हणून नाही कामाला जायचं, कोण बी असो, फक्त काम करायचं. घरच्या अशा आयतं आणून देतात. मग काही डेटा एंट्रीचं काम केलं, आपल्याला टाईम झाला जॉबला जायचा. मग मस्तपैकी रिक्षात बसून आपण वाघोलीला आलो. वाघोलीचा दर मंगळवारी बाजार असतो, तुम्हाला माहितीच नसेल तर माझ्याकडून ऐकून घ्या. काय आपण बसमध्ये बसलो, पण बसच असली खराब, एसीच बंद पडला. मग काकांनी त्यांचे फोन फिरवले, भाई कॉन्टॅक्ट फिरवून आली बस. तुम्हाला माहिती असेल, मेन हायवेवरती भुयारी मार्गाचा लोक प्रवास करतात. पण नाही ना, आपल्या गाडीला एकदम किडा आहे. आपण काय करतो, भुयारी मार्गाचा वापर न करता आपण भर रस्त्यातूनच रस्ता क्रॉस करतो. एका दिवशी आपल्या या किड्याचा आहे ना दुष्परिणाम आपल्याला भेटणार आहे. आ गए मेरी मौत का तमाशा देखने। अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा। पण गाडीत किडा आहे का नाही नक्की कमेंट करून सांग. मग काय शॉपला आल्यानंतर मस्तपैकी मावशीने साफसफाई करून घेतल्यानंतर देवपूजा करून घेतली आपण. आणि आज शॉपमध्ये कोणच नव्हतं आलेलं अजून. मग काय मस्तपैकी गाणे ऐकत बसलो. गाणे ऐकून झाल्यानंतर अचानक असं आठवलं की माल लावायचं. मग माल लावून घेतला होता. आज शॉपमध्ये एकटंच असल्याने ना आपलं जॉन पण आला आहे, ना आपला बॉस पण आला आहे. ओनर पण नव्हता आज शॉपमध्ये. काय मस्तपैकी AC लावून आपण चिलमध्ये बसलो होतो. पण लय बोर होतो तर राव. मग काय त्यानंतर आपली बुलेट राणी दिसली. बुलेट राणी बाई कुठं बी दिसू दे, आवाज ऐकला की आपण कान आपले हे होतात, लगेच आपण मागं बघत असतो. मग काय बस पकडली, आलो आपण वाघोलीला. तुम्हाला सकाळचा किडा आठवलंच असेल. सकाळचा किडा एवढा वळवळ करत संध्याकाळी परत आला. आपण परत रस्त्याने रस्ता क्रॉस करून घरी चाललो होतो. मग काय घरी गेलो आणि तिथं जाऊन झोपलो. आपल्या किड्याला शांत केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.